गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, आपली गुंतवणूक केलेली रक्कम नफ्यात रूपांतरित होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे योग्य कंपनीची म्हणजेच उत्तम कंपनीची निवड. परंतु आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत. तर त्या 5,500 कंपन्यातील उत्तम कंपनी निवडण्यासाठी त्या प्रॉपरली सर्व त्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्व बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवलानुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो. त्यामुळे काय होतं, त्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिला की आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीच्या शेअर्समध्ये रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास येतो. तर मित्रांनो, मी परवाच केन्स टेक्नॉलॉजी ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता. तर त्यात मी एक आवाहन केले होते की तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. त्यानुसार एका भगिनींनी टेनला प्लॅटफॉर्म ह्या कंपनीचे नाव कमेंट केले. त्याबद्दल त्या भगिनींचे अभिनंदन व आभार. तर मित्रांनो, आज आपण टेनला प्लॅटफॉर्म ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहणार आहोत व या 6 मुद्द्यांवरून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत. तरी मित्रांनो, टेनला प्लॅटफॉर्म ह्या कंपनीच्या अभ्यासाचा संपूर्ण व्हिडिओ पहा ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर मित्रांनो, आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे टेनला प्लॅटफॉर्म आणि ही कंपनी मित्रांनो सॉफ्टवेअर ह्या सेक्टरमधील आहे. तर मित्रांनो, टेनला प्लॅटफॉर्म ह्या कंपनीच्या सारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत टाटा एल्क्झी, इन्व्हेंचर स्नो, तसेच न्यू गेन सॉफ्टवेअर, तसेच सीई इन्फो, नजारा, रॅटेजन ट्रॅव्हल, युरोन प्रो सोल्युशन, तसेच ई-मुद्रा. मित्रांनो, टेनला प्लॅटफॉर्म ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 31 ऑक्टोबर 2025 आणि आज टेनला प्लॅटफॉर्म ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत 611 रुपये 45 पैसे होती. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय व 52वी लो किंमत. मित्रांनो, 52वी लो म्हणजे काय, तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहेत तर त्या शेअरची 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52वी हाय व 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52वी लो. तर मित्रांनो, टेनला प्लॅटफॉर्म ह्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय किंमत आहे 803 रुपये व 52वी लो किंमत आहे 409 रुपये 40 पैसे.
मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागे गेल्यास टानला प्लॅटफॉर्म ह्या कंपनीचा एक शेअर्स 980 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागे गेल्यास टानला प्लॅटफॉर्म ह्या कंपनीचा एक शेअर्स 325 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागे गेल्यास टानला प्लॅटफॉर्म ह्या कंपनीचा एक शेअर्स 10 वर्षापूर्वीची कमीत कमी किंमत म्हणजे 26 रुपयाला मिळत होता. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर बाजार भांडवल. मित्रांनो, टानला प्लॅटफॉर्म ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल आहे 8,231 करोड रुपये. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय, तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर टानला प्लॅटफॉर्म ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे 8,231 करोड रुपये. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे. तर मित्रांनो, टानला प्लॅटफॉर्म ह्या कंपनीला 2025 साली 507.22 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. 2024 साली 548.32 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. 2023 साली 447.65 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. 2022 साली 539.28 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. 2021 साली 356.14 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती टक्के आहेत, म्हणजेच काय, तर ते त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती टक्के आत्ता सध्या मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, टानला प्लॅटफॉर्म ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा टानला प्लॅटफॉर्म ह्या कंपनीत 46.17% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत पब्लिक म्हणजे सामान्य जनता. तर त्यांचा हिस्सा 35.67% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. तर त्यांचा हिस्सा 9.6% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक आहेत DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर त्यामध्ये कोण येतं, त्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा त्याच्यात सहभाग असतो. आणि हा घटक हा असतो DII हा घटक असतो त्या कंपनीचा प्रॉपरली पूर्ण अभ्यास करूनच त्यात रक्कम गुंतवत असतो. तर त्यांनी टानला प्लॅटफॉर्म ह्या कंपनीत फक्त 0.76% रक्कम गुंतवलेली आहे. तर मित्रांनो, म्हणजेच DIIचा हिस्सा टानला प्लॅटफॉर्म ह्या कंपनीत फक्त 0.76% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण टानला प्लॅटफॉर्म ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो, निष्कर्ष क्रमांक 1, टानला प्लॅटफॉर्म ह्या कंपनीला 2021 साली 356.14 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी काही प्रमाणात वाढत काही प्रमाणात कमी होत 2025 साली 507.28 करोड रुपये झालेला आहे. म्हणजे टानला प्लॅटफॉर्म ह्या कंपनीला मागील 5 वर्षात सतत नेट प्रॉफिट झालेला आहे. त्यामुळेच टानला प्लॅटफॉर्म ह्या कंपनीचा एक शेअर जो 2 वर्षापूर्वी 980 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 325 रुपयाला मिळत होता,
10 वर्षापूर्वीची कमीत कमी किंमत 26 रुपयाला मिळत होता, तोच टांडला प्लॅटफॉर्म ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला 611 रुपये 45 पैशाला मिळत आहे. म्हणजेच काय, तर टांडला प्लॅटफॉर्म ह्या कंपनीत गुंतवणूक केलेली रक्कम म्हणजे 2 वर्षापूर्वी आपण कमीत कमी 980 रुपये. मित्रांनो लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्यापटीत जास्तीत जास्त कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आपण आता अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला तर टांडला प्लॅटफॉर्म ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी गुंतवलेले कमीत कमी 980 रुपये, 5 वर्षापूर्वी गुंतवलेले 325 रुपये, 10 वर्षापूर्वी गुंतवलेले 26 रुपये, आज करंट व्हॅल्यूला 611 रुपये झालेले आहेत. म्हणजेच काय, तर टांडला प्लॅटफॉर्म ह्या कंपनीत लमसममध्ये 10 वर्षापूर्वी फक्त 26 रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला 611 रुपये झालेले आहेत. म्हणजे 26 रुपयाचे 611 रुपये झालेले आहेत. मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेच्या एफ डीत ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. मित्रांनो निष्कर्ष क्रमांक 2. निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की टांडला प्लॅटफॉर्म ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटरचा हिस्सा 46.17% आहे. परंतु मित्रांनो लक्षात घ्या, जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. परंतु टांडला प्लॅटफॉर्म ह्या कंपनीत ते 46.17% आहे. म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही. मित्रांनो निष्कर्ष क्रमांक 3. निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो, टांडला प्लॅटफॉर्म ह्या कंपनीला मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिट झालेला आहे. परंतु त्या नेट प्रॉफिटमध्ये म्हणावी अशी वृद्धी नाही, म्हणजेच त्या ग्रोथ नाही. म्हणजे 2021 साली 356.14 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2024 साली 548.32 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. परंतु 2025 साली त्या नेट प्रॉफिटमध्ये थोडीशी घट झालेली आहे. म्हणजे त्या नेट प्रॉफिटचा आलेख हा चढत्या क्रमाने नाही, तर तो नेट प्रॉफिट झालेला आहे परंतु त्या नेट प्रॉफिटमध्ये म्हणावी अशी वृद्धी नाही. त्यामुळेच ही कंपनी म्हणजेच नेट प्रॉफिटनुसार गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही. तसेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार सुद्धा ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही. मित्रांनो टांडला प्लॅटफॉर्म ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा. कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा. तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींची सर्व कंपनीच्या अभ्यासाचे व्हिडिओ शेअर करा ही विनंती. मित्रांनो आपण जे सध्या कंपनींचा अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु मित्रांनो ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत. परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे. तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच करा. तसेच आपल्या सर्व बंधू भगिनींना अपतेष्टांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा. आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती. भारत माता की जय.